नमस्कार सर्व स्वामी भक्तांना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तर जो पहिला संदेश आहे स्वामींचा तो हा आहे की कुठे ना कुठे आहे ना तुमच्या वडिलांबरोबर ना तुमचे खूप मतभेद झालेत किंवा तुमचं पटत नाही किंवा तुम्ही दुरावले आहात किंवा काही अशा गोष्टी आहेत जे तुम्ही त्यांच्याबरोबर संवाद साधत नाही आहात किंवा मोकळेपणाने बोलत नाही आहात। तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचा राग आहे, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याबद्दलच्या तुम्हाला आवडत नाही, अशा काही गोष्टी घडल्या आहेत तुमच्या आयुष्यात ज्यामुळे तुमच्या वडिलांमध्ये आणि तुमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला असू शकतो किंवा भांडणं असू शकतात किंवा ताणतणाव असू शकतो तुमच्या दोघांमध्ये किंवा मग एकमेकांना समजून घेत नाही आहात। तर स्वामी कुठे ना कुठे तुम्हाला हे सांगत आहेत ना की त्यांनी कसंही वागलं तरी तुम्हाला त्यांनी लहानचं मोठं केलं आहे हे विसरून चालणार नाही। तर त्यामुळे स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की कुठे ना कुठे जर त्यांचं वय झालं असेल तर त्यांना माफ करून चाला आणि तुम्ही मोठ्या मनाने जे काही जर झालं असेल असं काही भांडणं किंवा मतभेद किंवा अशा काही गोष्टी झाल्या असतील तुमच्या वडिलांबरोबर तर ते सगळं तुम्हाला विसरायचं आहे आणि त्यांची काळजी घ्यायची आहे। कारण कुठे ना कुठे तुम्हीही म्हातारे व्हाल किंवा तुमचंही वय होईल तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळतील की तुम्हाला दुसऱ्यांची गरज किती लागेल। त्यानंतर मग बघा दुसरा जो संदेश आहे तो हा आहे स्वामींचा की कुठे ना कुठे ना तुम्ही तुमच्या स्वास्थ्य जे तुमचं शारीरिक स्वास्थ्य आहे त्याची तुम्ही कुठे ना कुठे काळजी घेत नाही आहात। कारण तुम्हाला सतत दुसऱ्यांची चिंता असते, परिवार मुलांची, ह्या मागे तुम्ही सतत धावत असता सकाळ ते रात्रपर्यंत आणि त्यामुळे कदाचित तुम्ही स्वतःला निग्लेक्ट करता, तर काय स्वतःला दुर्लक्ष करता। तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की कुठे ना कुठे ना तुम्ही पाणी पण पियत नाही जास्ती, कुठे ना कुठे तुम्ही फळं वगैरे खात नाही, स्वतःची काळजी घेत नाही। तर असं होत असेल तर सगळ्यात अगोदर स्वतःचे स्वास्थ्य स्वतःची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे। कारण जर तुमचा परिवार तुम्हाला स्वस्थ पाहिजे असेल तर स्वतःची काळजी पहिलं घेणं गरजेचं आहे। हा मेसेज आहे स्वामींचा की कुठे ना कुठे स्वतःवरती लक्ष देणं, स्वतःचं खानपीन व्यवस्थित ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। दुसऱ्यांच्याच मागे जर तुम्ही धावत राहिलात तर ते तुम्हालाच पुढे जाऊन त्याचा त्रास होणार आहे। तर तुम्हाला तुमची काळजी स्वतःच घ्यायची आहे आणि तरच तुम्ही तुमच्या मुलांची किंवा तुमच्या कुटुंबाची तुम्ही काळजी घेऊ शकाल। तर हा दुसरा मेसेज आहे स्वामींचा। त्यानंतर मग तिसरा मेसेज जो आहे तो हा आहे की कुठे ना कुठे ना तुम्हाला तुमची परिस्थिती आहे ना खूप कठीण वाटते आहे, ठीक आहे। ती आर्थिक परिस्थिती म्हणजे तुम्हाला इतकं तुमच्याकडे पैसा येतो तर तो टिकत नाही किंवा जिथे कुठे तुम्ही काम करता तर तिथे ती नोकरी टिकत नाही किंवा तुम्हाला नोकरी सारखी सारखी बदलावी लागते किंवा तुम्हाला जिथे नोकरी करतात तिथे खूप अडचणी येतात किंवा तुम्हाला जो मानसन्मान पाहिजे तो भेटत नाही नोकरीमध्ये किंवा इतर लोक तुम्हाला सतवत असतात किंवा मग तुम्हाला सतत आर्थिक ज्या तंगीतून जावं लागतं, म्हणजे तुमचा पगार कधी येतो आणि कधी जातो, कधी संपतो ह्याचं सुद्धा हिशोब तुम्हाला कळतच नाही। ह्याचं सुद्धा कुठे ना कुठे तालमेल बसत नाही आणि शेवटपर्यंत शेवटच्या महिन्यापर्यंत तुमच्याकडे काहीच असं वाटतं तुम्हाला की काहीच उरत नाही आहे तुमच्याकडे की तुम्ही सेविंग करू शकाल किंवा इतर गोष्टी काहीही करू शकाल, म्हणजे तुम्ही इतके पॅक चालला आहात। आणि तर कुठे ना कुठे ना स्वामी तुम्हाला हेच बोलत आहेत की जरी हा काळ आर्थिक समस्यांमध्ये तुम्ही जर जकडलेला आहात, जर फसलेला आहात तर हा काळसुद्धा निघून जाईल। हा एक फेज आहे आणि तुमची साडेसाती असू शकते, तुमची ढय्या असू शकते, तुमची महादशा असू शकते, अंतर्दशा असू शकते शनीची। तर ह्या आत्ताच शनी जयंती गेली आहे तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की तुम्ही आता ना परिवर्तन बघाल। जर तुम्हाला खूप आर्थिक अडचणी येत होत्या तिथून तुम्हाला काही ना काही मार्ग सुरू होईल आणि तुम्हाला जर काही असे इंट्युशन्स येतात ना, म्हणजे काय तर तुमची गट फिलिंग काहीतरी सांगते मी हे करू, तर तुम्हाला ना ते ट्राय करायचं आहे। तुम्हाला जास्ती पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही आहेत त्याच्यामध्ये, पण जर तुमचं असं काही मन करतं आहे की मी काहीतरी वेगळं ट्राय करून बघू तर तुम्हाला स्वामी ते सांगत आहेत की तुम्हाला ना प्रयत्न करायचा आहे, पण तुम्हाला तिथे जास्ती
पैसे गुंतवायचे नाही आहेत असं काहीतरी जर तुम्ही व्यवसाय करायचं विचार करत आहात तर ते तुम्ही करू शकता. पण स्वामी तुम्हाला ठामपणे हे सांगत आहेत की तिथे जास्ती गुंतवणूक करायची नाही आणि कुठेही अशी पैशाची गुंतवणूक असेल तर तीही तुम्हाला करायची नाही आहे. आणि जर तुमच्यावरती लोन असेल तर कुठलंही अजून लोन घ्यायचं नाही आहे. लोनपासून तुम्हाला स्वामी ठामपणे सांगत आहेत की त्यातून जरा लांबच राहायचं आहे. लोनच्या भानगडीत जास्ती पडायचं नाही आहे. हा स्ट्रॉंग मेसेज आहे स्वामींचा. त्यानंतर मग बघा कुठे ना कुठे ना नित्यसेवा पण तुमच्याकडून घडत नाही आहे. तर काहीच नाही जमत आहे तुम्हाला. आता नामस्मरण तुम्हाला सतत करायचं आहे. श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जाप तुम्हाला चालता फिरता उठता बसता जिथे कुठे तुम्हाला जसं वेळ भेटतोय तसं तुम्हाला नामजाप स्वामींचा करायचंच आहे. हा मेसेज आहे स्वामींचा. आणि तिथूनच तुम्हाला मार्ग भेटत जाणार. कारण स्वामीच तुम्हाला ती बुद्धी देणार आहे आणि स्वामीच तुम्हाला ते मार्ग दाखवणार आहे की पुढे काय करायचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्वामींशी जुळणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वामींशी जुळत नाही, जोपर्यंत हितगुज करत नाही, जोपर्यंत स्वामींना तुम्ही पूर्णपणे स्वीकारत नाही तोपर्यंत स्वामीही तुमची मदत करू शकत नाही. कारण प्रत्येक जी गोष्ट आहे तिला वेळ देणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला देवासाठी वेळ नाही आहे तर अपेक्षा करू नका की देवही तुमच्या मदतीला येतील. तर हा फायनल मेसेज आहे स्वामींचा. तर असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा गजर करायला विसरू नका. आणि स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.